बदलापूर स्थानकात आंदोलक आता एकवटण्यास सुरुवात झालेली आहे। आणखीन काही आंदोलक त्या ठिकाणी पोहोचतायत, तर पोलिसांनी अतिरिक्त कुमक देखील दाखल झालेली आहे। पोलिसांची सिव्हिल ड्रेस मध्ये देखील आपण पाहतोय काही पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर दंगल नियंत्रण पथक देखील आता बदलापूर मध्ये पोहोचल्याची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी लोकशाही मराठीवर आपण पाहताय। आरोपीला फाशीची मागणी सध्या जोर धरतीये। याकरता बदलापूर मध्ये आता आंदोलकांनी रेल्वे ट्रॅक अडवून धरलेला आहे। जवळपास 10 तास झालेले आहेत, अद्यापही या ठिकाणावरून रेल्वे मार्गस्थ झालेली नाहीये। 4 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकरण आणि या प्रकरणी मात्र त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा आजच्या आज 12 तासाच्या आत फासावर लटकवा अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते। आता नाही तर कधीच नाही असं म्हणत आंदोलक आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत। आंदोलनापासून माघार नाही, ही दृश्य आपण पाहतोय या क्षणी। दंगल नियंत्रण पथक देखील आता बदलापूर स्थानकात पोहोचलेला आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। तिथं उपस्थित असलेले लोकशाही मराठीच्या प्रतिनिधींशी देखील आपण संवाद साधणार आहोत। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणी करता आंदोलक आता आक्रमक झालेले आहेत। तगडा पोलीस बंदोबस्त गिरीश महाजन या ठिकाणी येऊन गेले, आंदोलकांशी संवाद साधला, समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण मात्र तो प्रयत्न अपयशी ठरल्याचं पाहायला मिळत आहे। आपण ऐकणार नाही अशी भूमिका आंदोलकांची आहे। जर एका रात्री सरकार बदलू शकतं तर एका रात्री या आरोपीला फाशी का होऊ शकत नाही असा सूर या आंदोलकांकडून उमटला जातोय आणि या आरोपीला तात्काळ फासावर लटकवा अशी मागणी आता या ठिकाणी जोर धरतीये। भर पावसामध्ये बदलापूरकर एकवटलेला आहे। आपल्या मागणी करता, आंदोलनाकरता, महिलांना न्याय देण्याकरता बदलापूर वासीय या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि जोरदार आक्रमकपणे या सगळ्या संदर्भात आंदोलन करण्यात येत आहे। आपली मागणी जोर धरली जाते। आरोपीला फाशी व्हावी याकरता म्हणून आंदोलकांनी आता या ठिकाणी एकत्रित येत आपला आवाज बुलंद केल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। काही वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी देखील या आंदोलकांशी संवाद साधलेला होता। तुमच्या भावना लक्षात येत आहेत, पण या रेल्वे ट्रॅक वरून दूर व्हा, आंदोलन तुम्ही शांततेच्या मार्गाने करा, वेगळं वळण या आंदोलनाला देऊ नका असं म्हटलं जात आहे, पण आंदोलक ऐकण्यास तयार नाही आहेत। पहा, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या क्षणी पाहतोय। दंगल नियंत्रण पथक आता बदलापूर स्थानकात पोहोचलेले आहे। तर या ठिकाणी एकीकडे पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त रेल्वे स्थानकावर, तर रेल्वे रुळावर बदलापूर वासीय दिसताय। याविषयी अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, आपण पाहतोय एकीकडे रेल्वे रुळावर बदलापूर वासीय एकवटलेले आहेत, आंदोलन हे ठाम आहे, यावर आपण हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे। तर दुसरीकडे आता मात्र पोलिसांचा अतिरिक्त कुमक या ठिकाणी पोहोचली आहे, तगडा बंदोबस्त। इतकंच काय तर दंगल नियंत्रण पथक सुद्धा बदलापूर रेल्वे स्थानकावर। अगदी बरोबर आहे। लाजवी परिस्थिती जी आहे ती आता पोलिसांच्या सुद्धा हाताबाहेर जाते की काय अशी स्थिती आहे, कारण शेकडो नागरिक जे आहेत ते रेल्वे स्थानकावरती उतरलेले आहेत आणि यामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत। विशेष म्हणजे 4 महिन्याची एक गर्भवती महिला सुद्धा जी आहे ती आंदोलनात उतरलेली आहे आणि त्यांचं म्हणणं एकच आहे की माझं जी आहे ती मी ज्यावेळेस या बाळ माझं या धर्तीवरती येईल तर त्याला नेमकं जे आहे ते सुरक्षा प्राप्त होईल का। एक बलात्कार विक्टिम जे आहेत त्या सुद्धा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्या सुद्धा या आंदोलनामध्ये सामील झालेल्या आहेत आणि एकूणच जे आहेत ते पोलीस नियंत्रण कक्ष आणि मोठ्या संख्येनं पोलीस जे आहेत ते या रेल्वे स्थानकावरती, बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरती जे आहेत ते उपस्थित आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की तुर्तास आंदोलन जे आहे ते तुम्ही मागे घ्या। आरोपीला अटक झालेली आहे, आरोपीवरती कारवाई फास्ट ट्रॅक कोर्टवरती करण्यात येणार आहे। मंत्री गिरीश महाजन सुद्धा नागरिकांना, जे आंदोलन करते नागरिक आहेत त्यांना भेटण्यासाठी आले होते, मात्र त्यांना सुद्धा नागरिकांनी
त्यांचा विरोध दर्शवला आणि इतकंच नव्हे तर आता थोड्याच वेळात किशोरी पेडणेकर ज्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या आणि मुंबईच्या माजी महापौर ज्या आहेत त्या इथे येणार आहेत आणि आपण इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दंगल नियंत्रण पथक, पोलीस आणि आणखीन जे मोठ्या संख्येनं पोलीस ते या ठिकाणी आलेले आहेत. मात्र तेवढ्याच मोठ्या संख्येनं नागरिकांची संख्या जी आहे, आंदोलनकर्त्यांची ज्योत्स्ना, संख्या जी या आहे, ठिकाणी ती या आता ठिकाणी दंगल वाढत नियंत्रण पथक दाखल झाल्यानंतर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? पोलिसांकडून आता पुन्हा एकदा आंदोलकांना काही आवाहन करण्यात येत आहे का? काय सांगण्यात येत आहे? आंदोलकांची काय भूमिका आहे आता यावर? काय घडतंय नेमकं ग्राउंडवर? आंदोलकांची एकच मागणी आहे की आरोपीला तत्काळ फाशी द्या. कारण ज्या प्रकारे प्रशासनाकडनं हे प्रकरण हाताळण्यात आलेलं आहे, लागली 13 तारखेची घटना आहे. 16 तारखेला पोलिसांना FIR घेतात आणि FIR घ्यायला पण 12 तास लावतात. त्याच्या 3.5 तासानंतर आरोपीला अटक होते. इतकी दिरंगाई का करण्यात आली? शाळेमधले CCTV का बंद होते? आता प्रशासन जे आहे ते आता प्रशासनाला जाग आली का? प्रशासन इतके दिवस का झोपलं होतं? आणि आता नागरिक रस्त्यावरती उतरल्यानंतर आता कुठेतरी जे आहेत, आता कुठे पोलीस सरकार यांना जाग आली का? अशाच प्रकारचा जो आहे तो सवाल इकडचे नागरिक उपस्थित करताय. जर आज आम्ही आंदोलन परत घेतलं तर पुन्हा एकदा अशा प्रकारच्या घटना होतील आणि सरकार त्याच्यावरती फक्त आणि फक्त जी आहे ती नावापुरती कारवाई करेल. त्यामुळे आम्हाला या ज्योत्स्ना, आपण पाहतोय आता या ठिकाणी जवळपास आता 5:30 वाजलेले आहेत. सकाळपासून या ठिकाणी आंदोलन सुरू झालेले आहे. 10 तासाहून अधिक काळ लोटलेला आहे. अद्यापही एक लोकल बदलापूरवरून सुटलेली नाहीये. आंदोलन अद्यापही सुरूच आहे. काय नेमकं आता या सगळ्या संदर्भात होईल? काय नेमकी शक्यता वर्तवली जाईल? दृश्य आपण पाहतोय. ज्योत्स्ना, काही क्षणाकरता तुम्हाला थांबवते. या ठिकाणी मात्र प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवण्यात आलेला आहे लोकांकडून. इथं असलेल्या आंदोलकांकडून हा प्रतिकात्मक पुतळा फासावर लटकवण्यात येतोय. ज्योत्स्ना, ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय. प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवण्यात आलेलं आहे. संताप, यातून लोकांचा रोष पाहायला मिळतोय. बदलापूर रेल्वे स्थानकाच्या रेल्वे ट्रॅकवरती हे आंदोलन सुरू आहे आणि रेल्वे वाहतूक खोळंबलेली आहे आणि रेल्वे ट्रॅकवरती एका काठीवरती दोरी बांधण्यात आलेली आहे आणि प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो बांधून त्याला फाशी देण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येनं इथं आंदोलनकर्ते नागरिक जे आहेत, जे कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीये, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य जनता जी आहे त्यांनी हा प्रश्न हाताशी घेतलेला आहे आणि सामान्य जनता रस्त्यावरती रेल्वे ट्रॅकवरती उतरलेली आहे आणि ते कोणालाही घाबरत नाहीये. ना सरकारला, ना सरकारच्या मंत्र्यांना, ना पोलिसांना, ना दंगल नियंत्रण पथकांना ते घाबरत नाही. त्यांची एकच मागणी आहे की इतक्या हलगर्जीपणाने हे प्रकरण का हाताळण्यात आलं? आरोपीला तत्काळ का नाही अटक करण्यात आली? आरोपीला च्या विरोधात तत्काळ जी आहे ती FIR का नाही नोंदवण्यात आली? पोलीस प्रशासन काय करत होतं? कोणाच्या म्हणण्यानुसार पोलीस प्रशासन इतकं दिरंगाई बाळगत होतं? एक नव्हे तर 2 मुलींवरती अत्याचार झालेले आहेत आणि नागरिकांनी असं सुद्धा म्हटलंय की ह्या फक्त 2च मुली नसतील, शाळेत असे प्रकार अनेक घडत असतील, त्यामुळे फक्त ही 2 प्रकरणं बाहेर आले असतील. इतके दिवस शाळा का शांत होती? शाळेची सुद्धा तोडफोड जी आहे ती लागवी करण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे स्थानकावरती, बदलापूर रेल्वे स्थानकावरती जे सामान्य नागरिक आंदोलन करत आहेत ते कोणत्याही प्रकारे त्यांचं आंदोलन माघारी घ्यायला तयार नाहीये. सकाळी साधारण तिथं असलेल्या पोलिसांशी काही तुम्ही ऑफ द कॅमेरा संवाद साधलाय का? काय नेमकं म्हणणं आहे आता जे दंगल नियंत्रण पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे? या ठिकाणी आपण पाहतोय की काय नेमकं अंदाज घेतला जातोय? काय नेमकी चर्चा होतीये पोलिसांमध्ये सुद्धा? नेमकं आता कसं पाऊल असणार आहे? हे आंदोलन मात्र कुठं वळण घेताना दिसणार आहे? 5:30 वाजतायत, अंधार दाटेल आता काही वेळानंतर. अद्यापही या ठिकाणावरून एकही लोकल मार्गस्थ झालेली नाहीये. मुसळधार पाऊस आहे आणि यात मात्र आंदोलन सुरूच आहे. आता मात्र हटणार नाही अशी भूमिका आहे. त्यामुळे पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? जर स्पष्ट काही या सगळ्या संदर्भात सांगितलं जात नसेल तरी कुजबूज काय सांगतेय? लागली आपण पोलिसांशी ऑन रेकॉर्ड, ऑफ रेकॉर्ड म्हणजे ऑन कॅमेरा पण बोलायचा प्रयत्न केला, पण पोलीस माध्यमांशी कुठल्याही प्रकारे बोलण्यास तयार नाहीये. आपण 2 ते 3 पोलिसांना आपण बोलण्याचा प्रयत्न केला, पण कोणतेही पोलीस कुठल्याच माध्यमांशी बोलत नाहीये. त्यांना फक्त एवढंच सूचना देण्यात आलेली आहे की हे आंदोलन लवकरात लवकर जे आहे ते आंदोलन करताना रेल्वे ट्रॅकवरून हटवा. कारण संध्याकाळची वेळ आहे. आता चाकरमानी जे आहे अनेक घरी जाण्यासाठी निघालेले आहेत आणि मुंबईमध्ये रेल्वे लोकल जी आहे ती म्हणजे मुंबईची लाईफलाईन आहे आणि इथे जर
अशा प्रकारचा घोळ झाला. जर रेल्वे ट्रॅक करून रेल्वे गेली नाही तर मात्र लोकांना जे आहे ते त्रास होऊ शकतो. पण हे जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये जे आहे ते मोठ्या संख्येने आंदोलनकर्त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. पोलीस प्रशासनाची संख्या देखील, नियंत्रण कक्षाची संख्या जी आहे ती सुद्धा वाढवण्यात ज्योत्स्ना, आलेली आहे. मुद्दा लक्षात येतो. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.